मालेगाव तालुक्यातील चिखलोड शिवारात असलेल्या स्टोन क्रशर कारखान्यात संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मोंटी पाटील व राहुल पवार यांना 3 फूट लांब असा अत्यंत विषारी घोणस जातीचा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रुसेल्स वायपर हा घोणस जातीचा साप आढळून आला। हा साप अत्यंत विषारी व आक्रमक असतो। तो साप तेथे पडलेल्या एका अर्धवट फुटलेल्या पाण्याच्या कॅनमध्ये, त्याला झाकण नव्हतं, अशा कॅनमध्ये त्यांना जाताना दिसला। त्यांनी मालेगाव वन विभागाचे चैत्राम खैरनार यांना घटनास्थळी बोलवले असता त्यांनी त्वरितच सर्पमित्र सुयश देशपांडे यांना फोनवरून माहिती कळवली। देशपांडे यांनी तेथे जाऊन त्या घोणस सापास त्या फुटलेल्या पाण्याच्या कॅनमधून काढून अत्यंत कुशलतेने पकडले, कारण की हा साप जो असतो हा खूपच विषारी आणि आक्रमक असतो। हा हमला करण्याचा प्रयत्न करतो। मग त्यांनी त्या कुशलतेने पकडून त्या पकडलेल्या सापास मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या जंगलात सोडण्यात आले। या सर्व कामात त्यांना वन विभागाचे रावसाहेब सोनवणे, योगेश साळवे, अजय शिरसाट यांची मदत झाली। साप पकडल्यानंतर जमलेल्या नागरिकांना सर्पमित्र देशपांडे यांनी सापाबद्दल माहिती समजून सांगितली आणि हा घोणस साप जर आपल्या भागात कोणाला आढळला किंवा दिसला तर तो त्वरितच आपण सर्पमित्राला कळवावे, कारण या घोणस सापाजवळ नागरिकांनी अजिबात जवळ जाऊ नये, उलट त्वरितच सर्पमित्र आणि वन विभागाशी संपर्क साधून कळवावे असे आवाहन यावेळेला सर्पमित्र सुयश देशपांडे यांनी केले। कसा होता साप आणि कसा पकडला बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। पक्का लागलाय ते। काय वाजते का? आवाज शूटिंग आडवी